आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मराठी माणूस एकदा शांत राहू शकतो, पण जेव्हा त्याच्या अस्मितेवर घाला घातला जातो तेव्हा तो उठून उभा राहतो आणि इतिहास घडतो। आज अशाच एका वादग्रस्त निर्णयामागील कहाणी जाणून घेऊया, ज्याने महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था, राजकारण आणि मराठी अस्मिता या तिन्हींचा तिढा उलगडून दाखवला। नमस्कार, मी संदीप कापडे, तुम्ही पाहतात सकाळचा विशेष रिपोर्ट। महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी अंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता। मराठी शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवणे बंधनकारक केले गेले। हा निर्णय त्रिभाषा धोरणाअंतर्गत घेतला गेला होता। सुरुवातीला ही भाषा बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आणि त्यानंतर सरकारने म्हटले की ती पर्यायी आहे। पण इतक्यातच वादाची ठिणगी पेटली होती। मराठी जनतेने या निर्णयाला तीव्र विरोध केला। सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। अनेक पालक, शिक्षक, अभ्यासक यांना वाटलं आपली मुलं आपल्या मातृभाषेत शिकत असताना त्यांच्यावर हिंदीचं ओझं का टाकलं जातंय। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आला। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली। या एकजुटीचा अर्थ फक्त भाषिक अस्मितेपुरता मर्यादित नव्हता, तर तो राजकीय संदेश होता। मराठी माणूस वेगळ्या पक्षात विभागला जाऊ शकतो, पण त्याच्या मातृभाषेच्या प्रश्नावर तो एकवटतो हे ठाकरे बंधूंनी दाखवून दिलं। ठाकरे बंधूंच्या मोर्चामुळे सरकारवर प्रचंड दबाव आला। विरोधकांसोबतच जनतेतही असंतोषाचा पारा चढला होता। हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मोठी घोषणा केली। हिंदी भाषा आणि त्रिभाषा धोरण या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आला। याचबरोबर शिक्षण तज्ज्ञ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती स्थापन करण्यात आली। ही समिती त्रिभाषा धोरणाचा आणि भाषा शिक्षणाचा सखोल अभ्यास करून सरकारला शिफारसी देणार आहे। समजा सरकारने हा निर्णय मागे घेतला नसता तर काय झालं असतं? आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसला असता। मराठी भाषिक मतदारांमध्ये हिंदी भाषा GRमुळे असंतोष वाढला होता। याचा फायदा शिवसेना आणि मनसे यांना मिळाला असता, कारण मराठी अस्मितेचा मुद्दा त्यांच्या प्रचाराचा मुख्य आधार ठरला असता। राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकजुटीमुळे त्यांची राजकीय ताकद वाढली असती। विशेषतः मुंबई आणि ठाण्यासारख्या मराठी बहुल भागांमध्ये त्यांचा प्रभाव वाढला असता। तसेच भाजपवर मराठी विरोधी पक्ष म्हणून शिक्का बसण्याचा धोका होता। यामुळे मराठी मतदारांचा पाठिंबा गमावण्याची भीती देखील भाजपला होती, ज्याचा परिणाम निवडणुकांमध्ये दिसला असता। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष देखील या मुद्द्याचा फायदा घेऊन मराठी मतदारांना आकर्षित करू शकले असते। यामुळे फडणवीसांनी भाकरी फिरवली आणि निर्णय रद्द केला। GR रद्द करून शासनाने या संभाव्य नुकसानाला आळा घालण्याचा प्रयत्न केला। तरीही या वादामुळे भाजपच्या मराठी अस्मितेशी संबंधित विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत। आज सरकारने निर्णय मागे घेतला, एक समिती नेमली आणि प्रश्नाचा अभ्यास करण्याचं आश्वासन दिलं। पण या सगळ्यामागे एक स्पष्ट संकेत आहे। मराठी हा फक्त एक विषय नाही, ती लाखोंच्या भावना आहेत आणि त्या भावना दुखावल्या गेल्या तर सत्ता असो किंवा राजकीय ताकद कोणीच वाचू शकत नाही। शेवटी हे लक्षात ठेवा, शिक्षण धोरण कितीही आंतरराष्ट्रीय स्तरावरचं असलं तरी त्याच्या मुळांमध्ये मातीतली ओल असावी लागते। मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपल्या संस्कृतीची शिदोरी आहे, आपल्या ओळखीचा गाभा आहे आणि अस्तित्वाची प्रेरणा आहे। आज राजकारण एकीकडे राहिलं, पण एक गोष्ट ठळकपणे उघड झाली, मराठी अस्मितेचा अपमान कुणीही सहन करणार नाही। ठाकरे बंधूंनी आवाज उठवला, जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि अखेर सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला। पण तुम्हाला काय वाटतं? फडणवीसांनी खरोखर जनतेच्या भावनांमुळे निर्णय मागे घेतला की राजकीय दबावामुळे? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।